माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. भाग 35. अहल्या त्याशिवाय आडबसून रामाच्या चिंतनात घडलेली आहे. महर्षी विश्वामित्र म्हणतात, रामा, तेव्हापासून अहल्या तुझी वाट पाहत आहे. आता तिच्या जीवनाचा उद्धार व्हावा हे तुझ्यावर अवलंबून. विश्वामित्रांना हे बघायचं आहे की माझा राम कसा आहे. त्यांना करुणापेक्षित आहे. अहल्येची कथा ऐकून प्रभूंचे नेत्र अश्रूने ओतमले. भगवंताची पावले आपोआप त्याशिवायकडे वळली. भगवान तिकडे निघालेले पाहून महर्षी विश्वामित्र निघाले. आता भगवान पुढे आहेत, विश्वामित्र लक्ष्मण मागे आहेत. भगवान त्या शिलाखंडाच्या जवळ जाऊन पोहोचतात. ते त्या शिलाखंडाजवळ पोहोचताच पानांचा सळसळ आवाज झाला. कोण आहे? त्या शिलाखंडाकडून आवाज निघाला. भगवंत म्हणाले, अयोध्या नरेश महाराज दशरथांचा पुत्र मी राम आलो आहे. त्या शिलाखंडातून अत्यंत वृद्धाकृती प्रकट झाली. केवळ अस्थिपंजर उरलेली जणू हाडांचा सापळा. भगवंताने पुढे येऊन अहल्येच्या चरणी प्रसन्न मनाने नमस्कार केला. त्या क्षणी आकाश मंडळातून पुष्पवृष्टी झाली. जय जयकार झाला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अहल्येच्या नेत्रातून आसमांच्या धारा वाहू लागल्या. भगवंताने लक्ष्मणाने तिला प्रणाम केला. इतकी वर्ष एकाकी जीवन जगून अहल्येने घोर तप केले. आज ते तप फळास आले. अहल्येचे आतिथ्य प्रभूंनी स्वीकारताच एकाएकी महर्षी गौतम त्या ठिकाणी येऊन पोहोचले. अहल्येने आपल्या पतीला पाहिले. महर्षी गौतमांचे नेत्र सुद्धा डबडबले होते. आज गौतम अहल्या एकमेकांना भेटले. भगवंताने दोघांना प्रणाम केला. महर्षी गौतम म्हणतात, रामा, तू आम्हाला धन्य केलेस. या पुनर्भेटीनंतर अहल्या गौतम यांनी जोडीने श्रीरामाची पूजा केली. ती प्रभूने स्वीकारली. आज महर्षी विश्वामित्र प्रभू रामचंद्राचे एक वेगळे रूप आपल्या समोर बघत होते. पतितांचा उद्धार करणारा राम त्यांच्या समोर होता. विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला. पतितांचा उद्धार जर भगवंताकडून होणार नसेल तर त्या भगवंताची आपल्याला काय आवश्यकता आहे. केवळ ज्ञानी लोकांना किंवा पुण्यात्म्यांना जवळ करणारा देव असून चालत नाही. तसे घडल्यास तो देव सुद्धा VIP लोकांचा झाला, सर्वांचा राहिला नाही. जो सर्वांचा नसतो तो कधी देव नसतो. भगवती अहल्येचा उद्धार करून भगवान जेव्हा निघाले तेव्हा महर्षी गौतमांनी सांगितले, रामा, तुला मिथिलेमध्ये शतानंद भेटेल. तुला शतानंद आला त्याच्या मातेच्या उद्धाराची कथा सांग. जनकाचे पुरोहित महर्षी शतानंद हे अहल्य आणि गौतम यांचे पुत्र आहेत. आपल्या मातेच्या चुकीमुळे ती परित्यक्ता झालेली. यांचे दुःख त्या शतानंदांना किती जीवघेणे वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतो. अहल्येच्या उद्धाराची कथा ऐकल्यावर शतानंदालाही आनंद होईल असे गौतमांना वाटले. महर्षी विश्वामित्रांनी पुरुषार्थी राम पाहिला होता. अचूक लक्षवेध करणाऱ्या एका बाणात ताटिकेला संपवणारा राम विश्वामित्रांनी बघितला होता. 6 दिवस काही एक न खाता अहोरात्र यज्ञ रक्षणार्थ उभा असलेला राम विश्वामित्रांनी पाहिला होता. रात्रंदिवस गृहसेवेत मग्न असलेला राम त्यांना ठाऊक होता. आज विश्वामित्रांनी अवघ्या जगाने एक वेगळा पतितोद्धारक करुणावान राम पाहिला. आता ही सर्व मंडळी जनकपुराच्या दिशेने चालू लागली. या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो. अहल्य शिळा राघवे मुक्त केली असे समर्थांनी लिहिले. हे चूक आहे का? हे चूक नाही. आपल्याला भाषेतला अलंकार कळला पाहिजे. मी एका कुटुंबात गेलो. त्या गृहस्थांना 2 मुले होते. त्या गृहस्थांना 2 मुले होती. दोघे जण शिकत होती. ते गृहस्थ म्हणाले, महाराज, हा थोरला मुलगा चांगला हुशार आहे. तो खूप शिकणार बघा. हा धाकटा मुलगा अगदी दगड आहे. हो दगड. आता या ठिकाणी दगड या शब्दाचा अर्थ मी काय घ्यावा ते सांगा. भाषेतील हे अलंकार कळल्याशिवाय जर आपण साहित्य वाचू लागलो तर आपण इतिहासावर अन्याय करू. एकदा एक प्राध्यापक एका विद्यार्थ्याने म्हणले, तू अगदी बैल आहेस. याचा अर्थ तुम्ही काय लावणार? त्या मुलाला काय 4 पाय, काय शपूट आहे, का 2 शिंग आहे असं समजणार का?
किंवा अजून काही वर्षानंतर उत्खननात हे वाक्य सापडले तर काही वर्षापूर्वी विद्यार्थ्यांना बैलासारखे 4 पाय होते त्याचे सिद्ध करणार का? ही भाषेची शैली असते. आपण कधी दगडोबा बोलतो, कधी बैलोबा बोलतो, कधी मूर्ख बोलतो. अनेक शब्द आपल्या तोंडून येतात, पण ते खरे असतात तसं नव्हे. आई सुद्धा मुलाला कधी जर त्रास द्यायला लागली तर म्हणते तो मर जा म्हणजे काय हो? त्याला मर म्हणणार नाही. चीनने भारताला आक्रमण केले त्यावेळी यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले. वर्तमानपत्रात छापून आले, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. आता ह्या वर्तमानपत्रातील बातमीचा कागद काही वर्षानंतर सापडला तर फार पूर्वी सह्याद्री पर्वताला उठता येत होतं का हो? याचा लेखी पुरावा म्हणून तो कागद वापरणार का? सह्याद्री धावून गेला याचा अर्थ आज आपल्याला कळला, पण तो नंतरच्या लोकांना कळेलच असं नाही. अहल्या शिळा झाली हे प्रकरण असेच काहीशे आहे. अशा प्रकारचे गैरसमज नंतरच होतात असे नाही, तर तेव्हापासून होऊ शकतात. त्यावेळी केवटालाही असे वाटले की रामाच्या चरण स्पर्शाने दगडाची स्त्री झाली. कुठल्याही ग्रंथाचा अर्थ लावताना कशा कशाचा विचार करावा लागतो याकरता वैदिकांचे एक स्वतंत्र शास्त्र आहे. त्याला म्हणतात मीमांसा शास्त्र. मीमांसेचा अभ्यास केल्याशिवाय वैदिक मंत्राचाच काय पण भगवद्गीतेचाही अर्थ धड लागणार नाही. उपटसुंभ लोकांनाही शास्त्रे कळणार नाही, कारण ते लगेच काहीतरी विपरीत अर्थ काढतात. संतांनी किंवा ऋषींनी लिहिलेली चूक नसते, फक्त त्यांचा अर्थ कसा लावावा हे कळावे लागते. अशा प्रकारे अहल्येचा उद्धार करून विश्वामित्र भगवंतासह मिथिला नगरीत पोहोचले. आता बघूया प्रभू रामचंद्र महाराज जनक यांची भेट. मिथिला नगरीच्या बाहेर एक आमराई आहे. विश्वामित्राने श्रीराम लक्ष्मणासोबत त्या ठिकाणी मुक्काम करायचे ठरवले. कुठं? आमराईमध्ये. आमराईत त्यांचा प्रवेश होताच त्यांच्या आगमनाची वार्ता महाराज जनकांना पोचविण्यात आली. महाराज जनकांना अत्यंत आनंद झाला. विश्वामित्राचे स्वागत करण्याकरता आपल्यासोबत शतानंद महर्षी अन्य काही लोकांना घेऊन महाराज जनक निघाले. त्यांनी आमराईमध्ये विश्वामित्रांचे भव्य स्वागत केले. त्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण स्नानासाठी गेले होते. जनक आणि विश्वामित्र यांच्यात काही संवाद चालू आहे. इतक्यात श्रीराम लक्ष्मण त्या ठिकाणी पोहोचले. महाराज जनकाने भगवंताकडे पाहिले आणि पाहतच राहिले. भगवंताचे दिव्य सौंदर्य असे विलक्षण आहे. महाराज जनक विचारतात, गुरुदेव ही 2 मुले कोण आहे? विश्वामित्र विचारता, का काय झाले तुम्हाला? महाराज जनक म्हणता, या मुलाला पाहताच अंतकरणात प्रेमाचा उमाळा येतो आहे. प्रेमानुरागाचा प्रवाह जोरात उसळी मारत आहे. महाराज जनक विदेही आहेत. हे जीवनमुक्त राजश्री आहे, पण त्यांच्या मुखातून वाक्य येते, गुरुदेव ब्रह्मानंद सर्वोच्च आनंद आहे, पण आज पहिल्यांदा मला माझ्या जीवनात ब्रह्मानंद फिका वाटू लागला. या मुलांना बघण्याचा जो आनंद आहे तो काही औरच आहे. तुकाराम महाराजांनी भगवत दर्शन झाल्यावर हेच म्हटले, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मोक्ता आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मानंद पिका वाटणे ही सामान्य गोष्ट नाही. आपल्याला माणूस आनंदही मिळत नाही. माणूस आनंद, पितरांचा आनंद, गंधर्वाचा आनंद, देवांचा आनंद, अशा प्रकारचे कितीतरी उच्च आनंदाचे स्तर आहेत. पण ब्रह्मानंद फिका वाटावा अशा भगवंताच्या सगुण रूपाचा आनंद आहे. खरे म्हणजे ब्रह्म हे तत्व आहे, त्यामुळे ते रंगहीन रुचिहीन असेच आहे. मात्र भगवंताच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाचा आनंद ब्रह्मानंदावर मात करणार आहे. किती ज्ञानी व्हा, पण जीवनामध्ये सगुण स्वरूपाचा त्याग होऊ देऊ नका. तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणानं सांगतो की केवळ निर्गुण म्हणून आजकालच्या ज्या नवीन उपासना निघाल्या आहेत, हा सगळा वेडेपणा बाजार आहे. तुम्हाला काय विपश्यना करायची ती करा, पण घरची देवपूजा सोडू नका. इतके बिंडूक होऊ नका. दुसरी कुठली ध्यान करायची असेल तर ती करा, पण भगवंताचे दिव्य गोड स्वरूप घरी असू द्या. त्या स्वरूपापुढे शांतपणे बसा. त्यांच्या प्रेमाचा विचार करा. एखाद्याला कडबाच चघळायला आवडत असेल तर त्याला मी काय करू? आमच्या संतांना सगुण रूपाचे फार आकर्षण आहे. त्यांनी मार्ग सांगितला, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. श्रीराम गोड आहे, कन्हैया गोड आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो.
सांगून ठेवतो की तुम्हाला जर पूर्णत्वाला पोहोचायचे असेल, सगुण रूपाला पर्याय नाही. हे बाकी उलटी सुट्टी ध्यान करणारे जे लोक आहे त्यांचा आनंद कसा आहे तो सांगू का? बिचाऱ्या अश्वत्थाम्याने पीठ कालवलेले पाणी पिऊन मी दूध प्यालो म्हणून आनंद व्यक्त केला, तसा यांचा आनंद आहे. केव्हा तरी एकदा तुकाराम महाराजांचा संपूर्ण गाथा वाचा, म्हणजे तो देह उत्साह वाणी कशा प्रकारचा महात्मा होता ते कळेल. जयाची वरे पूर्ण वेदांत वाणी, सगळे वेद त्यांच्या जिभेवर नृत्य करीत होते. त्यांनी सगुण रूपाचे जे वर्णन केलेले आहे ते केवळ अद्भुत आहे. आजकाल फसवेगिरी करणारे अनेक साधने निघाले आहे. कुणी म्हणता गायत्रीचा जप करा, त्याचा उद्धार होईल. कुणी म्हणता विपश्यना करा, त्याने उद्धार होईल. कुणी आणखी निराळे मार्ग सांगता. सगळ्यातून थोडे थोडे नक्की मिळेल. हे सगळे थोडे थोडे अंश आहेत. मग पूर्णत्व कोठे मिळेल? ते संत तुकाराम महाराजांच्या वाणीत मिळेल, याबद्दल खात्री बाळगा. मात्र भाग्य असेल तरच ते वाचायची इच्छा होईल. गोस्वामी तुलसीदासांच्या वाणीमध्ये पूर्णता आहे. निर्गुण पूर्ण पचलेले आहे. सगुणाच्या आनंदात व्यार करीत आहे, ही पूर्णता आहे. नैर्गुण्य अवस्था रमते स्व गुणानुकथने हरे. स्वतः निर्गुणात राहावे, निरंतर सगुण गावे, ही जीवनाची पूर्णता आहे. महाराज जनक विचारतात, हे इतके राजबिंदे दिसत आहेत, पण त्यांचा वेश मुनींचा आहे, तेव्हा हे राजकुमार आहेत की ऋषिकुमार आहेत? ज्या ज्या ठिकाणी भगवत तत्वाचा अंश असतो तिकडे तिकडे बघितले की अंतःकरणात प्रेम उफाळून येते. याचे एक कारण, जगात असा कुणीच नाही की जो स्वतःशी प्रेम करीत नाही. आपले स्वतःचे खरे स्वरूप प्रभू स्वरूप आहे. म्हणून श्रीराम पाहिला की कुणाचेही मन प्रेमाने आकृष्ट होते, कारण तो खरा खुरा आत्माराम आहे. विश्वामित्राने जेव्हा सांगितलं की राजकुमार असून महाराज दशरथाचे पुत्र आहेत, तेव्हा जनकांना खूप आनंद झाला. हे आपल्या स्थिती करता योग्य आहे असे त्यांच्या मनात येऊन गेले. पण लगेच एक शंका मनात आली की हा राजकुमार दिसायला अतिशय सुंदर, छान, पण इतका कोळा मुलगा, याला ते शोधून उचलता येईल का? असे वाटत नाही. भगवान राम हे कोवळे आहेत खरे, परंतु पराक्रमी असण्यासाठी राकटच असले पाहिजे असे नाही. भगवान निलांबूज श्यामल कोमलांग आहेत. जनकाने मनातल्या मनात देवाला नमस केला की यांना शोधनुशोध उचलता यावे. दुसरे दिवशी सकाळी भगवंत विश्वामित्र मुनींना म्हणतात, गुरुदेव, ह्या लक्ष्मणा की नाही जरा मिथिला नगरी पाहिजे आहे, तेव्हा त्याला घेऊन जा का? विश्वामित्र म्हणतात, तुम्ही काय मिथिलेचे दर्शन घ्या, मिथिला वासी लोकांनाच तुमचे दर्शन देऊन द्या. मिथिला वासींना लोकांनाच तुमचे दर्शन देऊन या. लक्ष्मण वैराग्य स्वरूप आहेत, त्यांना खरोखर काही बघण्याची इच्छा नाही, पण त्याला मिथिलेच्या बाजारपेठेत आपला माल आणायचा आहे. आपल्या दादाला मिथिला नगरीत फिरवून लोकांना दाखवायचं आहे. म्हणून बुद्धिमान लक्ष्मण मिथिला बघण्याचे निमित्त करतो. मिथिला वासी लोकांनी प्रभूचे दर्शन घेतले. अवघ्या मिथिलेत एकच चर्चा सुरू झाली, अयोध्येचे राजकुमार किती सुंदर आहे, अयोध्येचे राजकुमार किती अद्भुत आहे. सगळ्यांच्या अंतःकरणात एकच भावना आहे की आपल्या जानकी करता हेच सगळ्यात योग्यवर आहे. मात्र प्रत्येकाच्या मनात एकच आशंका, सगळं चांगलं आहे पण इतके कोवळे आहेत की त्यांना हे शिवधनुष्य उचलता येईल असे वाटत नाही. आपण एवढा अवघड पण उगीच लावला आहे, जनकाच्या मनात येऊन गेले हो. आता बघूया पुष्पवाटिका प्रसंग. वाल्मिकी रामायणात नसलेला पण गोस्वामींनी रामचरित मानसमध्ये रंगवलेला एक प्रसंग आपण आता पाहणार आहोत. आपली रामकथेची भूमिका स्पष्ट आहे. आपल्या रामकथेचे अधिष्ठान वाल्मिकी रामायण, पण ज्या ज्या ठिकाणी भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना पूरक अशी सामग्री रामकथेतून मिळते, त्या त्या ठिकाणी तिचे आस्वादन करायला हवे. गोस्वामी तुलसीदासांची भूमिका हीच आहे. नाना पुराणी गमागम संमंतम यत रामने निगदितम क्वचिद अन्यतोपि स्वांतः सुकाय तुलसी रघुनाथ गाथा भाष्य निबंध मतिमंजुल मात नव्हती. जो प्रसंग ज्या ठिकाणी अतिशय उत्तम तो तेथून घ्यावा. हे सगळे आपल्या भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या वृद्धी करता आहे. आपण पाहिले की राम लक्ष्मणासह विश्वामित्र मिथिलेतील रामराईत उतरले आहे. महाराज जनकाची राम लक्ष्मणाची भेट झाली. नारदाने भक्तिसूत्रात भक्तीच्या वृद्धी करता
11 प्रकारच्या आसक्ती सांगितल्या. त्यामध्ये एक रूपासक्ती आपण पाहिली की महाराज जनक रामचंद्राच्या रूपात आसक्त झाले. मुलगी वयात आली की मुलीच्या वडिलांची दृष्टी फक्त एकच बघत असते. जेथे जातील तेथे त्यांची एकच दृष्टी असते, आपल्या मुलीला चांगले स्थळ मिळावे. रामांना दिल्यास आपल्या कन्याचे जीवन सार्थकी लागेल असे जनकाला वाटून गेले. अवघ्या मिथिला नगरीत सगळ्या महिलांची उत्सुकता या बाबतीत शिगेला पोहोचली. आपल्या घराच्या दार खिडक्या सज्जामधून महिला गर्दी करता रामचंद्राचे रूप पाहता मिथिलेच्या लोकांच्या नेत्राचे पारणे फेडीत भगवान रामचंद्र सायंकाळच्या वेळेला आमराईमध्ये परततात. त्यांनी मिथिलेतल्या लोकांची मने जिंकली. रात्री प्रभुगुरुचरणाची सेवा करता रात्रीचा विश्राम झाल्यावर दोघे भाऊ सकाळी उठले. आपल्या गुरुदेवाच्या पूजेकरता तयारी करायची म्हणून राम लक्ष्मण मुलं फुलं गोळा करण्याकरता निघाले. जवळच असलेल्या पुष्पवाटिकेमध्ये ते गेले. गमतीची गोष्ट अशी की भगवान श्रीराम त्या पुष्पवाटिकेत इकडून तिकडे बघता, पण त्यांना कुठे माळी दिसेना. ते माळी दादा म्हणून हाकही मारता. भगवान श्रीरामचंद्राचे जीवन कसे मर्यादिशील आहे बघा. माळ्याला विचारल्याशिवाय फुलांना हात लावू नये अशी पाटी काही तेथे नव्हती, पण त्या पुष्पवाटिकेचा कुणीतरी रखवालदार असणार, त्याला विचारल्याशिवाय फुले तोडू नये असे त्या रामाला वाटले. त्याने हाक मारताच माळीदादा धावत आले. ते म्हणता, आमच्या गुरुदेवांना पूजेकरता थोडी फुलं हवीत, तुमची परवानगी घेण्याकरिता तुम्हाला हाक मारली. माळीदार म्हणाले, परवानगी कशाला, आम्हीच फुलं आणून देतो. प्रभू म्हणतात, आमच्या गुरुदेवांच्या पूजेची तयारी आम्हीच करीत आहोत, फुले आम्हीच आणू, फक्त तुमची परवानगी द्यावी. कशा प्रकारचे शिक्षण रामांना अयोध्येत मिळाले आहे ते बघा. माळ्याला विचारत बसण्याचा त्रास आपण कधी घेतला का? घेतला नसता. आपण सकाळी फिरायला जातो तेव्हा एखाद्या कुंपणातून गुलाबाचे फुल बाहेर आलेले बघतो, जरा इकडे तिकडे नजर फिरवतो आणि विश्वची माझे घर या विशाल धारणेने फुल तोडून घेतो, फुलं वेचून घेतो, कुणालाही विचारत नाही. रामचंद्राचे हृदय एवढे विशाल झालेले नव्हते. माणसाने मानवी जीवनात नियमांचे पालन करावे असे अयोध्येतील बाळबोध वळण त्यांना होते. या सगळ्या माळ्यांनी या मुलांचे त्यांच्या गुरुदेवांचे कसे स्वागत महाराज जनकाने केले हे पाहिले. त्यामुळे आपणही या मुलांची सेवा करावी असे त्यांना वाटते. पण गुरूंची सेवा आपणच करावी म्हणून राम लक्ष्मण पुष्पवाटिकेत पुष्पचयन करतात आणि एक विलक्षण प्रसंग त्या ठिकाणी साकारला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण राम सीता यांची प्रथम भेट श्रवण करूया. बोला जय श्रीराम. जर श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका.